शांत ऐका, 1-2 मिनिट ऐका. आपल्याला याच्यासाठी करायचंय, मला शांततेची भूमिका आहे. 1 मिनिट ऐका फक्त, 1 मिनिट ऐका फक्त. पुन्हा पुन्हा तुमचं ऐकून घेतो मग असता फक्त ऐका, 1 मिनिट ऐका. ऐका बघा, तुमचं प्रेम मला कळतंय बाबा. माझी जात माझ्यावर प्रेम करीत तसे काही एवढे आलीच नसती, एवढे आलीच नसतं. नाहीच आपली वैदिकच इतके. तर आंतरवली त्या दिवशी जवळपास 3 कोटींपेक्षा जास्त मराठी आहेत. 30 मेला येणार. 3 कोटीपेक्षा जास्त मराठी आंतरवली तुम्हाला दिसतील. पण जो विश्वास आहे, मी प्रामाणिकपणाच्या जीवा कमवलेला. तुमची माया ठीक आहे, पण माझी माया समजून घ्या. 1 करोडपेक्षा जास्त पोरं ऍडमिशन घेणार. थोडं शांत डोक्याने विचार करा. राज्यात 1 करोडपेक्षा जास्त ऍडमिशन होणार. व्हॅलिडिटी थांबल्या, यांनी कुणबी प्रमाणपत्र थांबवले. लेकरा बाळाचा डोळ्यादेखता वाटलं नाही बघू शकत आपण. काय करता? जर यांनी व्हॅलिडिटी टायमाला रोखून धरलं तर पोरांनी काय करायचं? नोकऱ्याला लागलेल्या पोरांनी काय करायचं? विषय समजून घ्या. आपल्याला जून महिन्यात ऍडमिशन सुरू होते. आपण जर आधीच दणका हल्ला तर लेकरा बाळाचा सुखी समाधान या विषय होईल. कारण भरती आहे, त्याच्यानंतर ऍडमिशन आहेत. पोरं पोरे आपल्या लेखी वडील लांब जातात, आपल्या आई बापापासून, गावापासून, कुटुंबाला सोडून आपले लेकरं शहरात शिकायला जाते. आई बापा फीस भरते आणि नोंदी जर निघालेला असून कुणबी प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीसांनी नाही दिले तर लेकरा बाळाचं वाटलं होतं. ही गोष्टी समजून घ्या. मी तुमच्या पाय पडून सांगतो, योग्य वेळी मराठ्यांनी लढायचं शिकायचं. आपण आतापर्यंत मी सांगतो ऐकून घ्या, तुमचं सगळं ऐकतो. तुमचं कधी ऐकलं नाही असं झालं नाही म्हणूनच तुम्ही येत. ते लोकांना वाटतं फक्त जळक्याला जळावरतीला वाटतं फक्त किती ओटी क्लिअर करतो. आणि मी आधी त्याला तुला काय माहिती रे, ह्याकडे त्याच्या तिकडे चापला घेऊन येतात. मी यांना विचारतो, ते मध्ये डायरेक्ट घोषणा करतो, तुला काय माहिती रे. मी ह्या मायबापाला विश्वासात घेतल्याशिवाय नाही काय करत. तुला माहित नसतं, कारण तू त्या टायमाला नेत्याच्या चपलात टाकत होता. मी सांगत होतो म्हणून तुला माहित होत नाही. समजून घ्या. आपले लेकरं बाळाच्या त्या ऍडमिशन सुरू आपण आधीच लढायचं. वारंवार काय काय नाही म्हणतात का, वारंवार कौल लढायचं, वारंवार लढावं नाही. तुम्ही जर शेत घेतलं, तुम्हाला त्याच्यात काळी काढायला लागल, गवत काढायला लागल, त्याच्यात फवारे मारायला लागतील, तर सोन्यासारखं लक्ष्मी तुमच्या दारात येईल, म्हणजे धान्य तुमच्या दारात येईल. आपण रामराम घालणारे लोक आहेत. हिंदू संस्कृती, वारकरी संप्रदायाची संस्कृती मानणारे लोक आहेत आपण. छत्रपतीचं हिंदुत्व पाळणारे लोक आहेत आपण. योग्य वेळी लढायचं, छत्रपतीच्या गनिमे काळाकडून शिकायचं. उठलं की कसले निर्णय नाही घ्यायचे. योग्य वेळ, जून मध्ये ऍडमिशन आहे, दणका वाजवायचा. घरी झोपून काय करता? ऊन लागत आहे, झोपला घरी. पाऊस लागतोय, झोपला घरी. लेकराचं आयुष्य होतो तर घरी झोपून काय करतो? कामाचे दिवस नाहीये. मे मध्ये काही काम नाही, ऊन लागत नाही, काय होत नाही, काही होत नाही. तुम्ही काळजी नका करू. कामाचे दिवस सुरू झाले त्या टायमाला आपण मोकळे होतो. तोवर पूर्ण आंदोलन पार पडतं. ऊन नाही लागत, काही पोट्टे म्हणतात काही बरं का, लय ऊन उन्हात नको, आणि डीजे पुढं तेव्हा ढगाडा नागाडा करतो तेव्हा, आणि तिथंच पुढं तो रोडच्या कडीला तेव्हा नाही ऊन लागत. माझ्या जातीसाठी ऊन लागत आहे होय तुम्हाला?